श्री स्वामी समर्थ. चैत्र पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता जर तुम्ही ही एक गोष्ट केली तर तुमचं नशीब बदलू शकतं, पण ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही ही एक सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील अडचणी ह्या कायमच्या दूर होऊ शकतात. पण 90% लोक हीच चूक करतात. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल, पाहावा लागेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चैत्र पौर्णिमा हा अत्यंत पवित्र दिवस आहे आणि या निमित्ताने आपणाला काय काय करायचं आहे आणि आपणाला काय अनुभव येणार आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल. तर चैत्र पौर्णिमा हा अत्यंत पवित्र आणि ऊर्जायुक्त दिवस असतो. हिंदू धर्मात या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने प्रकट होत असतो आणि मन, बुद्धी व आत्म्याला शांतता देणारी दिव्य ऊर्जा वातावरणात पसरत असते. विशेषतः हा दिवस स्वामी भक्तांसाठी सेवा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी एक सुवर्ण संधीच असतो. जर तुम्ही या दिवशी योग्य सेवा केली तर जीवनातील अडचणी तर कमी होतात, पण मन शांती मिळते आणि स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होते. चला तर मग चैत्र पौर्णिमेनिमित्त कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये ऐकूयात. पहाटे लवकर उठून स्नान आणि संकल्प करायचा आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे तर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. हे उठणे खूप महत्त्वाचे आहे. सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करायचं आहे. शक्य असेल तर पाण्यात गंगाजल किंवा तुळशीचे पाने टाकून स्नान करायचं आहे. स्नानानंतर स्वामींच्या समोर उभे राहून संकल्प करायचा आहे. आजच्या पवित्र चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मी मन, वाणी आणि कर्माने स्वामींची सेवा करणार आहे. माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर करून मला योग्य मार्ग दाखवा स्वामी. अशा प्रकारे स्वामी समोर उभे राहून संकल्प करून बोलायचं आहे. त्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करायची आहे. ती कशी करायची आहे तर या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांची भक्तिभावाने पूजा करणे अत्यंत फळदायक आहे. तुम्ही जे मागाल ते मिळेल अशी पूजा आहे. स्वामींचा पूजेची पद्धत काय आहे तर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ जागी ठेवायची आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. त्यानंतर पिवळे किंवा पांढरे फूल अर्पण करायचं आहे. अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य कशाचा दाखवायचा आहे? साखर भाताचा, खिरीचा किंवा गूळ आणि नारळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. कारण उद्या पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या निमित्त अशा प्रकारचा नैवेद्य आपल्याला स्वामी समर्थांना अर्पण करायचा आहे. पूजेनंतर मनापासून प्रार्थना करायची आहे. स्वामी, माझ्या जीवनातील अंधार दूर करा आणि मला सद्बुद्धी द्या. नामजप सेवा ही सर्वात प्रभावी सेवा आहे. चैत्र पौर्णिमेला नामजपाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस मानसिक शुद्धीकरणासाठी अत्यंत प्रभावी असतो. तर जप श्री स्वामी समर्थ अशा प्रकारचा जप करायचा आहे. हा जप किमान 108 वेळा तरी नक्कीच करायचा आहे. शक्य असेल तर 11 माळ पूर्ण करायचा आहे जप. शांत ठिकाणी बसून ध्यानपूर्वक जप करायचा आहे. यामुळे काय होते तर मन शांत होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, स्वामींची कृपा ही लवकर मिळत असते. त्यानंतर आपणाला दीपदान आणि चंद्रदर्शन करायचं आहे. चैत्र पौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्णतः असते. या दिवशी चंद्राला अर्घ्य देणे अत्यंत शुभ असते. त्यामुळे संध्याकाळी घराच्या गच्चीवर किंवा अंगणात जायचं आहे. एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि चंद्राला पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपणाला हात जोडून प्रार्थना करायची आहे. हे चंद्रदेवा, माझ्या जीवनात शांती आणि समृद्धी आणा. त्यानंतर अन्नदानाची सेवा करायची आहे. तर हिंदू धर्मात तर अन्नदानाला सर्वश्रेष्ठ सेवा मानण्यात आलेली आहे. तर या दिवशी आपण गरजू लोकांना अन्न द्यायचं आहे. पक्ष्यांना धान्य टाकायचं आहे. गाईला चारा द्यायचा आहे. तर लक्षात ठेवायचं, जिथे अन्नदान आहे तिथे देव स्वतः वास करत असतात. त्यानंतर स्वामीचरित्राचं वाचन करायचं आहे. या दिवशी श्री स्वामीचरित्र वाचणे अत्यंत पुण्यकारक असते. त्यामुळे काय वाचायचं आहे तर स्वामींचे चमत्कार, भक्तांच्या कथा, स्वामींचे उपदेश. तर हे वाचल्यामुळे आपल्याला फायदे काय होतात तर आपली श्रद्धा ही वाढत असते.
मन स्थिर होत असते, जीवनाला नवीन दिशा मिळत असते. त्यानंतर आपल्याला ध्यान आणि आत्मचिंतन करायचं आहे. तर चैत्र पौर्णिमा हा आत्मशुद्धीचा दिवस आहे. 10 ते 15 मिनिटे डोळे बंद करून बसायचं आहे. स्वामींचा चेहरा मनात आणायचा आहे. आपल्या चुका आणि गुणांचा विचार करायचा आहे. स्वतःला विचारायचं आहे, मी योग्य मार्गावर आहे का? माझ्या जीवनात काय बदल आहे? त्यानंतर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची आहे. तर ती कशा प्रकारे करायची आहे? तर या दिवशी घर स्वच्छ करायचं आहे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करायचं. कशा प्रकारे करायचं? तर घरात गंध म्हणजे धूप लावायचं आहे. मंत्र किंवा भजन लावायचं. भजन लावल्याच्या नंतर नकारात्मक बोलणे टाळायचं आहे. त्यानंतर व्रत आणि संयम जर शक्य असेल तर या दिवशी उपवास करायचा आहे. तर नियम काय आहेत? साधे अन्न घ्यायचं आहे. राग, मत्सर, वाईट विचार हे टाळायचे आहेत आणि संयम हा पाळायचा आहे. त्यानंतर स्वामींना सर्वात जास्त आवडते ते म्हणजे तुमचा सेवाभाव. तर आज काय करायचं आहे? कोणाला तरी मदत करायचं आहे. मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. देवांचे आभार मानायचे आहेत. चैत्र पौर्णिमा हा फक्त एक दिवस नाही, तो तुमचं आयुष्य बदलण्याची संधी आहे. आज केलेली सेवा तुमच्या भविष्यात प्रकाश आणू शकते. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे श्रद्धा ठेवा, सेवा करा आणि चमत्कार अनुभवायला तयार राहा. चैत्र पौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्ण ऊर्जा असते. चंद्र हा मनाचा कारक असतो. त्यामुळे या दिवशी चंद्रमंत्र जप केल्यास मानसिक ताण किंवा चिंता आणि भीतीही कमी होत असते. तर मंत्र काय आहे? ओम सोम सोमाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर चंद्राकडे पाहत जप केल्यास अधिक प्रभावी असतो. त्यानंतर लाभ काय होते? तर मन शांत होते आणि स्थिर होते. निर्णय क्षमता ही वाढत असते. सकारात्मक विचार तयार होत असतात आणि नकारात्मक विचार हे दूर होत असतात. त्यानंतर आपणाला काय करायचं आहे? तर तुळशीची पूजा आणि तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे. तर तुळस ही अत्यंत पवित्र असते. त्यामुळे चैत्र पौर्णिमेला तुळशीची सेवा केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहत असतो. तर कसं करायचं आहे? तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. हळद कुंकू लावायचं आहे. 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर प्रार्थना म्हणायची आहे, माझ्या घरात सदैव सुख शांती राहू दे. त्यानंतर भजन कीर्तनाची सेवा करायची आहे. या दिवशी भजन किंवा कीर्तन केल्याने वातावरणात सकारात्मक कंपन निर्माण होत असतात. तुम्ही करू शकता. स्वामींचे भजन लावायचं आहे. कुटुंबासोबत एकत्र गायचं आहे. श्री स्वामी समर्थ जप गाण्याच्या स्वरात करायचा आहे. यामुळे घरातील तणाव कमी होत असतो. भक्तिभाव हा वाढत असतो. आनंदाची अनुभूती ही मिळत असते. चैत्र पौर्णिमा हा गुरुकृपेचा दिवस असतो. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज यांचे स्मरण विशेष फलदायी असते. तर काय करायचं आहे? स्वामींच्या चरणी नमस्कार करायचा आहे. त्यांच्या नावाने कृतज्ञता व्यक्त करायची आहे. स्वामी मला योग्य मार्ग दाखवा असे मनोमन बोलायचं आहे. लक्षात ठेवा, गुरुची कृपा मिळाली की आयुष्यातील अडथळे आपोआप दूर होतात. या दिवशी संध्याकाळी धूप लावणे अत्यंत प्रभावी असते. तर कसं करायचे आहे? लोहबाण, गुगूळ किंवा धूप लावायचा आहे. तो धूप संपूर्ण घरात फिरवायचा आहे. ओम किंवा स्वामींचा जप करत राहायचा आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आणि सकारात्मक वातावरण तयार होत असते. त्यानंतर मिठाचा उपाय हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर मिठाचा उपाय कसा करायचा आहे? हा एक सोपा पण प्रभावी उपाय आहे. कसं करायचं आहे? एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडे मीठ टाकायचं आहे आणि घराच्या कोपऱ्यात ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते पाणी बाहेर टाकायचं आहे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही कमी होत असते. तर हा उपाय रात्री करायचा आहे. क्षमा आणि मनशुद्धीची सेवा करायची आहे. चैत्र पौर्णिमा म्हणजे आपले मन शुद्ध करण्याचा दिवस. आज ज्यांच्याशी वाद झाले आहेत त्यांना माफ करायचं आहे. स्वतःच्या चुका स्वीकारायच्या आहेत. मनातून राग काढून टाकायचा आहे. लक्षात ठेवायचं, मन शांत असेल तरच देवाची कृपा टिकत असते.
त्यानंतर मोठं दान नसलं तरी चालेल, पण भावना महत्त्वाची असते. दान करायचं आहे. कपडे, अन्न, पैसे गरजूंना, विशेषतः गुप्त दान केल्यास अधिक पुण्य मिळत असते. त्यानंतर मंदिरात सुद्धा सेवा करायची आहे. दर्शन सेवा आपण करायची आहे. या दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने मनाला शांती मिळत असते. मग स्वामी शक्य असेल तर स्वामी मंदिरात जायचं आहे. शांतपणे बसायचं आहे. मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरातील देवघरासमोर सुद्धा बसू शकता. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा फोटो समोर ठेवायचा आहे. 21 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. तुमची एक इच्छा मनात बोलायची आहे आणि मग पूर्ण विश्वासाने झोपायचं आहे. हा उपाय अनेक भक्तांना अनुभव देणारा मानला आहे. त्यामुळे देवाकडे मागणं सोपं आहे, पण श्रद्धेने सेवा करणं कठीण आहे. चैत्र पौर्णिमेला तुम्हाला एक संधी दिलेली आहे. चैत्र पौर्णिमा ही एक संधी देत असते स्वतःला बदलण्याची, मन शुद्ध करण्याची आणि स्वामींच्या जवळ जाण्याची. आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका, कारण कदाचित हीच रात्र असेल जिथे तुमचं नशीब बदलणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढील कोणत्या सेवेबद्दल माहिती पाहिजे आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ असं सुद्धा लिहू शकता. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण. सर्वांना श्री स्वामी समर्थ.